तिरुपती इथून देखील ही स्पर्धा नक्कीच एन्जॉय केली जाते आणि तिरुपतीहून इथून जय पाटील, रोशन पाटील आणि प्रेम पाटील यांच्याकडून या स्पर्धेला हार्दिक शुभेच्छा दिल्या. तिरुपती इथे ते नक्कीच ही स्पर्धा लाईव्ह पाहत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून गावदेव स्पोर्ट्स वरघर आयोजित माजी सरपंच चषकाला त्यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या. धन्यवाद. आपले देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. युसेन उज्ज्वल केबल नेटवर्कच्या माध्यमातून या स्पर्धेचा थेट प्रक्षेपण केलं जात आहे. कालवारे मैदानातून या स्पर्धेची नक्कीच प्रेक्षेपित केली जाते. ही स्पर्धा लाईव्ह आपण एन्जॉय करू शकता. क्षेत्ररक्षण सजवण्याच्या तयारीमध्ये जांतराचा खारबाव संघ क्षेत्ररक्षण त्वरित सजवायचा आहे. सर्वांची जोडी मैदानामध्ये पोहोचलेली आहे. अवी पाटील विथ ईशान पाटील. दोन्ही संघाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा सामना आहे, कारण जो संघ जिंकेल तो थेट अंतिम फेरीमध्ये प्रवेश करेल, तर जो संघ पराभूत होईल त्या संघाला मात्र या स्पर्धेला टाटा बाय बाय करावं लागेल. तो ओपनर ऑन मिडल आपण बघतोय. स्ट्रायकर बॅटर अवी पाटील, तर नॉन स्ट्राईक बॅटर संघाचा संघ नाही का ईशान पाटील. आणि बॉलिंग ट्रॅकवर जांतरचा खारबाव संघाकडून गोलंदाज सुरुवात करेल गोलंदाज विनीत मुकादम. विनीत मुकादम फ्रंटलाईन गोलंदाज आपण बॉलिंग ट्रॅकवर पाहतोय. विनीत मुकादम याचा सामनाकल फलंदाज वडघर गावचे विजय गौतम पाटील साहेबांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर आपल्या देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. इथे या स्कोर ऑफ द विकेट स्वीप केलेल्या चेंडूला मात्र मिसफील्ड पाहायला मिळत आहे आणि परिणाम स्वरूप आपण पाहतोय 1चं रूपांतर 2 मध्ये करताना फलंदाज अवी पाटील ऑफ दी मार्क. अवी पाटील स्वतःच संघाचा अकाउंट ओपन करतो या 2 धावेने. गावदेव स्पोर्ट्स वडघर आयोजित माजी सरपंच चषक 2026 मध्ये सायंकाळी 17 मध्ये सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. विनीत मुकादम बॉलिंग ट्रॅकवर. इथे कट केलेल्या चेंडूला मात्र पॉइंट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू फील करतात, तोपर्यंत एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगलने संघाची धावसंख्या पोहोचली ती 3 वर. दोन्ही संघाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा सामना आहे. एका बाजूला आपण बघतो जांतरचा खारबाव, तो जर दुसऱ्या बाजूला आयोजक संघ गावदेव वडघर. सेमीफायनलचा सामना पाहायला मिळतोय. पहिला उपांत्य फेरीचा सामना गावदेव वडघर विपक्ष जांतरचा खारबाव या 2 संघामध्ये. आखोड्यापर्यंत चेंडू, इथे मात्र चेंडूला उडवण्याचा प्रयत्न फाईल रिजन मध्ये झेल आणि इथे मात्र समावतो ते फलंदाज ईशान पाटील याचा खेळ. परतताना आणि न्यू बॅटमध्ये दर्शन पाटील आता मध्ये एंटर होताना पाहायला मिळतोय. पहिला फलंदाज बाद झालेला आहे ईशान अविनाश पाटील आणि दर्शन पाटील ही जोडी मैदानामध्ये आता मात्र पाहायला मिळते. पहिले षटक मार्गस्थ विनीत मुकादम पहिले षटकात आलताना पावट्याचं पहिले षटक त्यांनी जबाबदारी त्याच्यावर सोपवले गेलेले आणि पावट्याच्या षटकामध्ये आपण पाहतो 2 षटकच्या आउटफिट मध्ये आहेत, ज्यामध्ये मिड विकेट आणि या वाईड ऑफ लॉंग ऑन तैनात केले गेलेले आहे. इतर क्षेत्ररक्षक 30 सलगमध्ये क्षेत्ररक्षण करताना विनीत मुकादम बॉलिंग ट्रॅकवर. तर विनीत मुकादम याचा सामना केला फलंदाज दर्शन पाटील. इथे या स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न मात्र गॅप शोधता आलेला नाही. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. खूप शफलून खेळण्याचा प्रयत्न होता, लॉंग वे शफल खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाजा, मात्र गॅप शोधता आलेला नाही आणि परिणाम स्वरूप फक्त एकच धावण्याची संधी मिळालेल्या फलंदाजांना 4 धावा. विनीत मुकादम बॉलिंग ट्रॅकवर. इथे फाईन केलेला चेंडू लॉंग लेग रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो, या वॅकन एरिया मधून चेंडू निघून जाईल सीमा पार. लॉंग लेग रिजन मधून हा चौकार.
पहिला चौकार या इनिंग मधील पाहतोय आपण अवी पाटीलच्या बॅट मधून. यावेळी मात्र पहिला षटकार देखील पाहायला मिळेल. रन मशीन ऑफ वडगर ऑन फायर. चेंडू निघून जाते सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. 10 का दम दाखवताना अवी पाटील. नक्कीच मीटिंग करायची नाही काय यानंतर आपल्यालाच फलंदाजी करायची आहे. अवी पाटीलाचा हल्ला आणि या चेंडू जणू काही खायला गेला होता गोलला. कारण गोलवाल्याच्या गाडीवरच चेंडू पडलेला आहे. धावसंख्या वेगाने वाढते. दुहेरी अंकामध्ये प्रवेश करताना 14 धावा. पहिले षटक समाप्त झाले. पहिल्या षटक समाप्त नंतर एक बाद संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 14 धावा. आणि गोलंदाजी ट्रॅकवर आता मध्ये दुसरं षटक घेऊन येतो गोलंदाज राहुल तरे. राहुल तरेचा सामना करेल फलंदाज दर्शन पाटील. ऑन साइडला कवकोण रिझन मध्ये चेंडू टोलला. क्षेत्रक्षेत्र दुरून चेंडू पर्यंत पोहोचतोय आणि मिस फील आपण पाहतोय. 1 टोका 4 चेंडू निघून जाते सीमा पार चौकार. दुसरं षटक मार्गस्थ राहुल तरे. दुसरं षटक घालताना रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न. इथं मात्र आपण पाहतोय या फलंदाज बाद होताना दुसरा हादरा दर्शन पालीच्या रूपाने गावदेव वडगर या संघाला. मागील सामन्यामध्ये सामनावीर आपण बघतो दर्शन पाटील मात्र या सामन्यामध्ये 5 धावांचं योगदान देऊन तो पॅव्हलियनमध्ये परतताना आणि न्यू बॅटर मैदानामध्ये यश पाटीलला एंटर होताना पाहायला मिळतोय. कमलाकर पाटील साहेबांकडून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा पारितोषिक यश पाटील यांचे ते पिताश्री आहेत. आणि यश पाटील यांना कमलाकर पाटील साहेबांकडून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. क्या बात आहे. घर का पैसा घर में असं देखील म्हणता येईल. म्हणजे पारितोषिक वाढवायला हरकत नाही. 500च्या जागेवर 15 नक्कीच 1000 रुपये असते तरी काही हरकत नसती. कारण घरातला पैसा घरामध्येच पाहायला मिळेल. कमलाकर पाटील साहेबांकडून यश पाटीलच्या प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा पारितोषिक. फुलटा चेंडू टर्न केलेल्या चेंडूला मेडिकल रिझल्ट मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेतन चेंडू पर्यंत पोहोचतोय. चांगले क्षेत्रक्षम पाहायला मिळतोय आणि क्विक थ्रो देखील फक्त एकच धावा घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना. या सिंगलने गावते वडगर संघाची धावसंख्या पोहोचते 19 वर. अशोक टकले साहेबांकडून देखील प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक. क्या बात आहे. शेअर मार्केट देखील आता वाढताना पाहायला मिळतोय. आमचे कोल्ड्रिंक स्पॉन्सर आहेत मॅन ऑफ द मॅच चे. यावेळी कट करण्याचा प्रयत्न. पॉइंट रिझल्ट मध्ये सॉफ्ट डिसमिसल सहज सोपा झेल आणि इथे मात्र समाप्त होते फलंदाज रन मशीन ऑफ वडगर अवी पाटील याचा खेळ. पॅव्हलियन दोन्ही सलामीचे फलंदाज डगवरच्या असलेला परतले आपण पाहतोय. आणि त्यानंतर आपण पाहतोय आणखीन एक सलामीर अविनाश पाटील जो खेळपट्टीवर तळ ठोकून होता तो देखील बाद होताना. 3 फलंदाज बाद झाले आहेत आतापर्यंत टॉप ऑर्डरचे. ज्यामध्ये पहिला फलंदाज ईशान बाद झाला. त्यानंतर दर्शन. त्यानंतर अविनाश. यश पाटील आणि आता मात्र न्यू बॅटर मैदानामध्ये जीत पाटील पाहायला मिळतोय. 19 धावसंख्येवर 3 फलंदाज बाद झाले आहेत गावदेव वडगर या संघाचे. राहुल दुसरं षटक घालताना इथे मात्र प्लॅन मिस. मात्र दिशा देखील भरकटताना गोलंदाज आपण पाहतोय डाऊन द लेग स्टंप
लेग स्टिकला सोडून जाताना हा चेंडू आणि पंचांचा इशारा इथे मात्र वाईट चाललेला आहे. आव्हान त्यात वाईट चेंडूमध्ये धावसंख्येमध्ये 1 ने भर पडते. धावसंख्या 20. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना गावठी वडगर संघ आपल्या स्पर्धेमध्ये जे या स्पर्धेचे आयोजक देखील आहेत. गोलंदाज राहुल बॉलिंग ट्रॅकवर, सामनाकर फलंदाज जीत पाटील. रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न आणि हे काय घडलंय, विनाशकाली विपरीत बुद्धी. रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न आणि तो आत्मघातकी ठरतोय, कारण फलंदाज बाद जीत पाटील याची केली संपुष्टात. जीत पाटील हा फटका खेळण्याची आवश्यकता होती का, हा प्रश्न कदाचित त्याला डगआउट मध्ये देखील विचारला जाईल. आणि आता मध्ये न्यू बॅटर मैदानामध्ये यज्ञेश पाटीलला दाखल होताना 4 फलंदाज बाद झाल्यात. गावठी वडगर संघाची धावसंख्या 20. आपण सामना बघतोय या फर्स्ट सेमीफायनलला, पहिला उपांत्य फेरीचा सामना जांताराचा खारबा विपक्ष गावठी वडगर या दोन संघामध्ये. दोन्ही जीशे मधील नामांकित मातबर संघ आहेत. दोन्ही संघाने यंदा जगामध्ये चांगला परफॉर्मन्स केलेला आहे. काल भक्तिबल अहमद सॉरी आपण अग्निमाता पिंपळा चषकामध्ये पाहिलं होतं, खारबाव संघाने चांगलं परफॉर्मन्स केलं होतं आणि त्या चषकावर देखील या संघाने नाव कोरलं होतं. तो संघ सध्या क्षेत्ररक्षण करताना मात्र गावठी वडगर संघाचा परफॉर्मन्स यंदा जगामध्ये या आउटस्टँडिंग राहिलेले आहे. त्याने देखील चांगली कामगिरी यंदा जगामध्ये केलेली आहे. राहुल तारे लॉर फुटात चेंडू टर्न केलेल्या चेंडूला मेडगोटिक रिझन मध्ये मात्र गॅप स्वतः आलेला नाही. चेतन तिथे सज्ज आहे, फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना. आणि या सिंगलने या षटकाची समाप्ती, 2 षटकाची समाप्ती, 2 षटकाची समाप्तीनंतर संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती या 4 बाद 21 धाव, 21 लॉस फॉर द 4 विकेट इन ऑफ द सेकंड ओव्हर. आणि लगेच तिसरं षटक देखील आपण सुरू करायचं आहे, कारण यानंतर आपल्यालाच फलंदाजी करायची आहे, हे देखील विसरून चालणार नाही. सायंकाळी 17 मध्ये सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत है. देखते आज की शाम किस टीम के रहती है नाम, लेकिन वडगर क्रिकेट के सुहानी शाम आप सभी के नाम. सायंकाळी 17 मध्ये यूट्यूबशी संलग्न असणाऱ्या मैदानावर उपस्थित असणाऱ्या सर्व क्रिकेट रसिकांचं गावदेवी स्पोर्ट्स वडगर आयोजित माजी सरपंच चषकामध्ये हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेचे सर्व जालेंदर पाटील साहेब ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळते, ज्यांच्या अर्धांगिनी नक्कीच सुषमा वहिनींच्या नावाने ही स्पर्धा आपण पाहतोय. ज्या माजी सरपंच आहेत वडगरचे आणि त्यांच्या नावाने या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. या स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामधील शेवटचा सामना, सेमीफायनलचा सामना आपण पाहतोय वडगर विपक्ष खारबाव या दोन संघामध्ये. शपलोना फटका केलेला, फाईन खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र इथे आपण पाहतोय या क्षेत्ररक्षक तिथे सज्ज होता. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगल संघाची धावसंख्या पोहोचते ती 22 वर. 2-2 वेदांत तिसरे षटक घेऊन आलेल्या जांतराचा खारबाव संघाकडून. वेदांच्या षटकामधील पुढील चेंडू इथे मात्र खोलत हाताळलेला चेंडू, फ्लिक केलेल्या चेंडूला मनगटाचा वापर चांगल्या लॉंग लेग रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि स्पीड होताना क्षेत्ररक्षक अखेर आपण पाहतोय या चेंडू निघून जातोय सीमा पार चौकार. खूपच मशागत तिथे करावी लागली होती या क्षेत्ररक्षकाला, मात्र अखेर तो चेंडू अडवण्यात यशस्वी ठरला नाही आणि चौकार इथे मिळतोय या तो गावदेवी वडगर संघाला. चौकाराने धावसंख्या पोहोचते 26 वर. 26. थँक्यू डीजे. या वेदांत पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होताना सामनाकार पुन्हा एकदा फलंदाज यश पाटील. पूल करण्याचा प्रयत्न, आखूट आपल्याचा चेंडू होता, मात्र सक्सेसफुल होताना फलंदाज पाहायला मिळत नाही. हा निर्धाव चेंडू आहे. धावसंख्या स्थिर धावपलकावर पाहायला मिळते ती 26 धावा. गावदेवी वडगर संघ नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना. सायंकाळी 17 मधील शेवटचा सामना आणि दोन्ही संघाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा सामना, सेमीफायनल सामना पाहायला मिळत आहे. लॉर्ड फुटात चेंडू समोर खेळल्या चेंडूला
लॉंग ऑफ रिझन मध्ये मात्र क्षेत्रक्षक तिथे सज्ज आहे. क्विक थ्रो देखील पाहायला मिळते. फक्त एकच धावगणी संधी मिळेल फलंदाज होताना. एका धावेपेक्षा अधिक नाही. धावसंख्या 27-27. फर्स्ट सेमीफायनल पहिल्या सेमीफायनलचा सामना आपण बघतोय गावदेव वडगर विरुद्ध जांताराचा खारबाव या दोन संघामध्ये. गोलंदाज वेदांत राईट मोर द स्टंप. यावेळी मात्र चेंडूला फिरकून दिलेला आहे आणि चेंडू निघून जातोय. इथे मात्र आपण पाहतोय या डीप मध्ये चांगले शतकक्षम पाहायला मिळतंय कावकर रिझनला. मात्र चेंडू निघून गेलेल्या सीमा पार 4 धावांसाठी चौकार. प्रयत्नांचे पराकाष्ठात चेतन करताना पाहायला मिळाला होता. वन तिसरं षटक मार्ग असतात आणि चांगली धावसंख्या सध्या धावप्लेकर जोडताना आपण बघतो गावदेव वडगर हा संघ. वेदांचा सामना करेल पुन्हा एकदा फलंदाज यज्ञेश पाटील स्ट्रायकर एंडला. तर नॉट एंडला आपण बघतोय यश पाटील. दोघांच्या बॅट मधून एक एक चौकार पाहायला मिळालेला आहे. इथे मात्र पंचांचा इशारा वाईट यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न मध्ये चेंडू जास्त दूर ठेवला जातोय. पंचांचा इशारा वाईट आव्हान त्याचा वाढ चिरोमाने. धावसंख्येमध्ये 1 ने भर पडते. धावसंख्या 32 धावा 32. फर्स्ट सेमीफायनलला पहिला उपांत्य फेरीचा सामना आपण बघतोय गावदेव वडगर विपक्ष जांताराचा खारबाव या दोन संघामध्ये. दोन्ही संघाच्या दृष्टीने व्हेरी इम्पॉर्टंट सामना आहे. इथं मात्र चेंडूला फिरकून दिलेला आहे. फटक्यामध्ये वजन आणि धाव मिळतील पूर्णचे पूर्ण अर्धा डझन. षटकार. संख्या 38. 3 षटकाची समाप्तीनंतर पाहायला मिळतं अविनाशच्या बॅट मधून षटकार पाहायला मिळाला होता आणि त्यानंतर यज्ञेश पाटीलच्या बॅट मधून देखील षटकार पाहायला मिळतोय. 3 षटकाची समाप्त झाले. 3 षटकाची समाप्त धावसंख्या 38 4 बाद. आणि आता मध्ये शेवटच्या षटकाचा खेळ शेष आहे. मैदानामध्ये आपण पाहतोय सध्या यज्ञेश पाटील आणि यश पाटील फलंदाजी करताना. यज्ञेश पाटीलला या षटकाराने पोहोचतो आपल्या वैयक्तिक 11 धावसंख्येवर. तर यश पाटील दुसऱ्या बाजूला खेळतोय एका चौकाच्या मध्ये त्याने 6 धावसंख्येवर. आणि शेवटचं षटक चेतन तरे या हाताळण्यासाठी सज्ज होतोय. चेतन तरे बॉलिंग ट्रॅकवर. चेतन तरे याचा सामनावीर फलंदाज यश पाटील. शेवटच्या 6 चेंडूचा खेळ शेष आहे. या डावामधील गावदेव वडगर संघ नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना. चेतन तरे बॉलिंग ट्रॅकवर. सामोरे जाईल फलंदाज यश पाटील. इथे ऑन साइडला मेडिकल रिझन मध्ये चेंडू टोललेला आहे. क्षेत्ररक्षक खराब क्षेत्ररक्षण करतोय. चेंडू निघून जाते सीमा पार. 1-2 का 4 चौकार. क्षेत्ररक्षकाकडून जिथे 1 किंवा 2 धाव येते तिथे मात्र चौकार. 1-2 का 4 आणि 4 धावने संघाची धावसंख्या पोहोचते ती 42 और 42. शेवटचे षटक मार्गासह चेतन तरे शेवटचे षटक चालताना. पुन्हा एकदा सामोरे जाईल फलंदाज यश पाटील. यावेळी मात्र समोर खेळल्या चेंडूला क्षेत्ररक्षक उमेश तरे चेंडू खाली आणि विकेटचं पतन. यश पाटील याची गेली संपुष्टात. हिटमॅन ऑफ वडगर रोहित पाटील आता मैदानामध्ये एंटर होताना आपण पाहतोय. 7व्या क्रमांकावर मिडल ऑर्डर मध्ये तो खेळण्यासाठी सज्ज झालेला आहे. या षटकामधील अजूनही 4 चेंडूचा खेळ शेष आहे आणि चांगल्या धावसंख्येकडे मार्गक्रमण करताना आपण पाहतोय गावदेव वडगर संघ. कारण सायंकाळी सत्र आणि सायंकाळी सत्रामध्ये आता मध्ये क्लायमेट देखील पूर्णपणे
चेंज होताना आपल्याला पाहायला मिळतंय. 42 धावा धावपलीकडे झलकल्या गेलेल्या आहेत. शेवटच्या षटकाचा खेळ सुरू आहे. शेवटच्या षटकातला गोलंदाज चेतन तरे याला मध्ये आलेले फटके खेळले गेले आहे. मात्र इथे आपण पाहतोय मिस टायमिंग, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि आल्या पावली माघारी परतावे लागेल रोहित पाटील याला. रोहित पाटील बाद होऊन पॅलमध्ये परतताना क्लायमेट चेंज झाल्यानंतर हे दृश्य आपल्याला पाहायला मिळते. कारण क्लायमेट चेंज झाल्यानंतर चेंडू ट्रॅव्हल होणं खूप कठीण असतं. चेंडू जर तुम्हाला हवाई फायर करायचा असेल तर फटक्यामध्ये ताकद झोकावी लागते आणि टायमिंग देखील अचूक साधावा लागतोय. इथे मध्ये सीमारेषा क्लिअर करता आली नाही. वाईड ऑफ लॉंग ऑनची फलंदाज रोहित याला तो झेलबाज रूपाने बाद झाला. नवीन फलंदाज आता मात्र रोहन मैदानामध्ये एंटर होताना धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 42 धावा 42. इथे जोरदार अपील मात्र पंच संमत नाहीत. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण लेगपासचा इशारा पंजरकडून येतोय. धावसंख्या 43 43. फर्स्ट सेमीफायनल आपण बघतोय गावदेव वडगर विपक्ष जांताराचा खारबाव या दोन संघामध्ये. माजी सरपंच चषक गावदेव स्पोर्ट्स वडगर आयोजित या स्पर्धेचा भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळते. 2 दिवसीय स्पर्धा असली तर मात्र कुठल्याही प्रकारची कमी या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत नाही. इथे मात्र फुलटा चेंडू आणि फुलटाच ओव्हर फुल टोल वसूल चेंडूला फेकून दिले वाईड ऑफ लॉंग अंच्यावरून सीमा पार. एनएचचे बॅट उधरा बिग ब्लो षटकार. खारबाव संघाने आपली सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे. तर सेकंड इनिंग मध्ये आपण समालोचन कक्षामध्ये देखील बदल करणार आहोत. काय घडेल काय बिघडेल देखते आज की शाम किस टीम करे ते नाम आगे का हल सुनाने के लिए आगे की कहानी सुनते मॅजिकल वॉइस ऑफ मराठी डॉक्टर मोरेश्वर गवळी सर के जुबानी. खूप खूप धन्यवाद सुभाष धुमाळ. सुभाष, मला असं वाटतं शेवटचे जे 2 षटकार लगावले गेलेले आहेत मे बी द टर्निंग पॉइंट. शेवटचे जे 2 षटकार आहेत ना ते कदाचित टर्निंग पॉइंट ठरू शकतात. कित्येक वर्षाचा थोडासा एक्सपिरियन्स आहे. कारण ह्या ज्या 12 धावा आल्या 2 चेंडूमध्ये त्यामुळे धावसंख्या लगेच 50चा आकडा पार केल्यानंतर थोडंसं एक सायकोलॉजिकल प्रेशर निर्माण होत असतं बऱ्याचशा वेळेला. कारण 4 ओव्हरची मॅच असेल, अंडर 50 धावा असतील तो दबाव एक वेगळा असतो आणि ओव्हर 50 पेक्षा जास्त धावा असतील तो एक मानसिक दबाव वेगळा असतो. कारण आता मात्र लक्ष जे असणार आहे ते 56 अब तक 56 धावा करा. क्षेत्ररक्षण लगेचच लावून घ्यायचं आहे. मित्रांनो, पुन्हा एकदा उपस्थित सर्व प्रेक्षक, सर्व खेळाडू, सर्व मान्यवर आणि खास करून युशियन त्यांची युट्यूब वाहिनी यांच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत या सर्वांचं माजी सरपंच चषक 2026 मध्ये गावदेवी स्पोर्ट्स वडघर यांच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. सभी का दिल के गहराई से हार्दिक स्वागत. सो वेरी वॉर्म वेलकम टू एवरीबडी. आमचे केतनजी सदानंद पाटील
यांना मी विनंती करतोय की आपण मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. केतनजी पाटील आपण यायचं आहे मान्यवर कक्षामध्ये. आपलं हार्दिक स्वागत आहे. सामन्याला लगेच सुरुवात होईल कारण वेळ आपल्यासाठी थांबणार नाहीये. कारण आज निर्धारित वेळ जर बघितली आपण तर 6:20 आपण खेळू शकतो. त्यानंतर बॅड लाईट बरोबर घड्याळ 6 वाजलेले आहेत. 20 मिनिटाची वेळ आपल्याकडे आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारची मिडल कॉन्फरन्स होणार नाहीये. गावती स्पोर्ट वडगर संघ कॅप्टनने हे सुद्धा लक्षात घ्यायचंय. नो मिडल कॉन्फरन्स. तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवल्यानंतर सुद्धा आपण एकत्र यायचं नाहीये. सलामीची जोडी मार्गस्थ होते. राहुल आणि त्याच्यासोबत राहुलने पहिल्या मॅच मध्ये जबरदस्त बॅटिंग केली. दुसऱ्या मॅच मध्ये फारसं यश आलेलं होतं. पण ही महत्वपूर्ण मॅच आहे कारण सेमीफायनलची मॅच आहे. राहुल आणि श्रुतिक कारभार सुद्धा खूप प्रभावित केलं होतं. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार श्रुतिक कारभार पटकावला होता. त्यामुळे त्याला सलामीला बढती दिली गेली. पण त्याचा फायदा तो उचलू शकेल का हा एक महत्वपूर्ण प्रश्न आहे. राहुल तऱ्यांनी नेहमीच आपल्या संघासाठी उपयुक्त कामगिरी केली. कित्येक वर्षापासून राहुलचा खेळ आपण पाहतोय. राहुल असेल, उमेश असेल, मयूर असेल, चेतन असेल, असे दिग्गज खेळाडू त्या संघामध्ये आहेत. जित पाटील षटकातील पहिल्या चेंडू फ्लिकच्या अंदाजे फटका खेळलाय स्ट्रेट टू मिड विकेटला. क्षेत्ररक्षक तैनात आहे त्यामुळे एक पेक्षा जास्त मिळणार नाहीये. फटका तुम्ही खेळतात तेव्हा तुमचं प्लेसमेंट तितकंच योग्य दर्जाचं असणं गरजेचं आहे. कारण 30 सर्कलच्या बाहेर फक्त 2 क्षेत्ररक्षक आहेत. त्यामध्ये एक डीप स्क्वेअर लेग आणि एक डीप मिड विकेट. बाकी जर एरिया बघितला आपण तर व्हॅकंट एरिया आहे सीमारेषेवरला. जित पाटील मार्गस्थ होईल. राईट आर्म फुल टॉस. फायदा उचलता आलेला नाहीये. लूज चेंडू होता. खरं तर ह्या चेंडूचा समाचार तुम्ही घ्यायला हवा होता कारण एक धाव फार महत्वाची असणार आहे. कारण आपण बघितलं शेवटच्या षटकामध्ये जे 2 षटकार लगावले गेले, खास करून यज्ञेशने 2 षटकार लगावले. जित पाटील राईट आर्म. आडव्या बॅटने खेळायचं होतं. क्रॉस बॅटेड फटका खेळायचा होता. काय गोलंदाजी करतोय, अप्रतिम गोलंदाजी. आस्किंग अंधेट जर बघितलं आपण 14च आहे. प्रत्येक षटकामध्ये तब्बल 14 धावा करायचे आहेत. जित पाटील या मात्र ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू बॅक टू द बॉलर. धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि फलंदाज बाद. तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवला जातोय. येस पंच तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवत आहेत. पंच तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवत आहेत धावबासाठी. OUT आउट. एक गोष्ट लक्षात घ्या, क्षेत्ररक्षण आपण जे आहे त्याप्रमाणे ठेवायचं आहे. एकत्र यायचं नाही. बिग विकेट राहुल, बिग विकेट. ही मॅच संपल्यानंतर हा एक महत्वपूर्ण प्रश्न चर्चा होईल. सामना अजून संपलेला नाही पण चर्चा नक्कीच होईल. राहुलला धाव घेण्याची आवश्यकता होती का हा एक महत्वपूर्ण प्रश्न आहे. ज्याच्याकडे खरं तर आशेचा किरण म्हणून बघितलं जाते संघातून की ज्याने विस्फोटक सुरुवात करावी, चांगली सुरुवात करून द्यावी आणि तो जर अशा प्रकारे बाद झाला, धावबाद झाला तर नक्कीच हा चर्चेचा विषय असू शकतो. मयूर जाते संघाचा की मॅन. स्वीप केलेला आहे
मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे, चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. मागची मॅच मला वाटते जीत पाटील आणि दर्शन पाटील विसरून गेले असावे, कारण त्यावेळेला खराब क्षेत्ररक्षण झालं होतं. पण यावेळेला खूप चांगली सुरुवात बघायला मिळते क्षेत्ररक्षणाची. मागच्या मॅचमध्ये सुमार दर्जाचं क्षेत्ररक्षण झालं होतं गावदी स्पोर्ट वडगर संघाचं, पण यावेळेला चांगलं क्षेत्ररक्षण होते. नक्कीच टीम मिटिंग झाली असेल, चर्चा झाली असेल. जीत पाटील पारगस्त होईल, राईट आर्म याला ड्राईव्ह केलेल्या चेंडूला सरळ शॉर्ट कव्हरला एक पेक्षा जास्त मिळणार नाही. एकेरी दुहेरी धावसंख्येने काही साध्य होणार नाही. एक उत्कृष्ट षटक समाप्त होतोय, कारण षटकामध्ये धावा दिल्या त्या फक्त 4 आणि एक फलंदाज धावबादच्या रूपाने बाद केला. 4 धावा देऊन स्वतः बाद केलेला आहे, कारण जीतने स्वतः फलंदाज धावबादच्या रूपाने बाद केला. आणि आता मात्र आव्हान कठीण होत चाललेलं आहे, कारण आवश्यकता 56 धावांची आहे. म्हणजे 18 चेंडू आणि 52 धावा. डेफिनेटली, कारण गावदी वडगर संघ हा जर जिंकला तर पहिल्यांदाच टॉप 2 मध्ये या संघाचा प्रवेश होईल. आणि जर जाणताचा खारबा हा संघ जर जिंकला, हा दुसऱ्यांदा टॉप 2 मध्ये या संघाचा समावेश होईल. जीसीएचा लेखाजोखा पूर्णपणे सुभाष धुमाल आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. दर्शन पुन्हा एकदा टायमिंग तितकंसं प्रॉमिसिंग झालेलं नाहीये. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, फक्त 1 धाव मिळेल. एकेरी दुहेरी धावेनं काही फरक पडणार नाहीये गावदी स्पोर्ट वडगर संघाला, कारण हेल्दी आस्किंग रन रेट, आवश्यक धावगती जी आहे, आस्किंग रन रेट जो आहे खूपच वाढलेला आहे. जवळपास 18 ते 19 धावा प्रत्येक षटकामध्ये करायच्या आहेत. आपण पाहतो धावसंख्या झालेली आहे ते फक्त 5, म्हणजे अजूनही जिंकण्यासाठी 51 धावांची आवश्यकता आहे. 17-51. वेळे संदर्भात सहकार्य करायचं आहे गावदी स्पोर्ट वडगर. खरं तर डावी उजवी जोडी खेळपट्टीवर असल्यामुळे थोडा क्षेत्ररक्षणात बदल करावा लागतोय, कारण डावी उजवी जोडी खेळपट्टीवर आहे. याला मात्र अपील केलं जात आहे आणि याच बरोबर पायचीच्या रूपाने ऋतिक याची खेळी संपुष्टात. ऋतिक बाद झाले, फारसं काही करू शकला नाही. बॅट्समन लगेच पाठवायचं आहे. रवीश तरी जातोय. मागच्या मॅच मध्ये रवीशने खरं तर रवीशने ऋतिकने संघाला विजय मिळवून दिला होता. ऋतिकला यश आलं नाही, मात्र रवीश बॅटिंग करण्यासाठी येतोय. खूप चांगली बॅटिंग मागच्या मॅच मध्ये केली होती. पण तो क्रिकेट असा खेळ आहे ना की आपण मागे काय झालं ते विसरून जायचं असतं आणि वर्तमान काळात आपण काय करायचं ते करायचं असतं. कालिका माता एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर निलखंडजी पाटील, आपण कुठे असाल तर आमच्या मान्यवर कक्षामध्ये या. आपलं हार्दिक स्वागत. येस, आमचे नील पाटील, आपण टी शर्ट वर जे नाव पाहतो नील पाटील, नीलजी पाटील आपण यायचंय मान्यवर कक्षामध्ये. आपलं हार्दिक स्वागत आहे. याला तर ब्लॉक होलमध्ये टाकलेला चेंडू अगदी डिफेन्स केला आणि चेंडू सरळ जाईल तो डीप. मिडॉनला चांगलं क्षेत्ररक्षण होते. धावबाद करण्याचाही प्रयत्न केला गेला, मात्र 2 धावा पूर्ण होत आहेत. गावदी स्पोर्ट वडगर हा संघ पूर्णपणे 4 झालेला आहे आणि काय क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. दर्शन राईट आर्म अराउंड लेग त्रिफलाची. इट्स अ बिग 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 ब्लो, कारण रवीश तरे याच्याकडे क्षमता होती, चांगली बॅटिंग करण्याची क्षमता होती, तर रवीश बाद झाले, लवकर बाद झालेला आहे. तब्बल 3 फलंदाज बाद झाले आहेत. सुरुवातीला राहुल, त्यानंतर आपण बघितलं की ऋतिक आणि त्यानंतर रवीश, असे 3 दिग्गज
बॅटर बाद झाले. आता मात्र चेतन बॅटिंग करण्यासाठी जातोय. उरली सुरली अशा म्हटलं तरी ही जी जोडी आहे ही मात्र आता जाणता राजा खारबाव संघाची सर्वोत्कृष्ट फलंदाजीची जोडी खेळपट्टीवर आहे. चेतन त्याचबरोबर मयूर. जर सामन्यामध्ये संघर्ष निर्माण करायचा असेल, विजयापर्यंत पोहोचायचं असेल तर या दोघांना जास्तीत जास्त वेळ खेळपट्टीवर थांबावं लागेल. ह्या उलट गावदी स्पोर्ट वडगर संघाला मॅच जिंकायची असेल तर मात्र या दोघांना लवकर बाद करावं लागेल. क्रिकेट तसे एक अनिश्चिततेचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये कुठल्याही प्रकारे भविष्यवाणी करू शकत नाही. यामध्ये गुणाच्या डोक्यावरनं फटका खेळलेला आहे, मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. कारण लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे, त्यामुळे एक पेक्षा जास्त मिळणार नाहीये. धावा एकेरीच्या रूपाने मिळत आहेत. धावसंख्या झाले 8. पूर्णपणे जखडून ठेवलेलं आहे, बांधून ठेवलेलं आहे. कारण दुसरं षटक मी होतं की जवळपास संपण्याच्या मार्गावर आहे आणि धावसंख्या आहे फक्त 8. धावांचा पाठलाग करताना कुठेही संघ दिसत नाही जाणता राजा खारबाव. कट्टर बघायला मिळाला, पण इतका टर्न झाला की ते उजव्या स्टिकच्या खूपच बाहेर निघून गेला आणि पंचांचा वाईट बॉलचा इशारा. एक अवंतर धाव मिळते. धावसंख्या होते 9. 3 बाद 9. इम्प्रोवाइज फटका खेळलाय, फाईन खेळलेला आहे, मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. शॉर्ट फाईन निघला. स्वीप केला होता, पॅडल स्वीप केला होता, मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक पेक्षा जास्त मिळणार नाही, फक्त एकच धाव मिळेल. 2 षटकांचा खेळ पूर्ण झाला आणि 2 षटकांच्या समाप्तींची धावसंख्या जर बघितली आपण फक्त 10. आता मात्र 12 चेंडू आणि 46 धावांची आवश्यकता. मिशन इम्पॉसिबल. 12-46. यस, जर्सी स्पॉन्सर आहेत आपण पाहतोय गावदी स्पोर्ट्स वडघरच्या पाठीमध्ये नील पाटील, स्पॉन्सर बाय नील पाटील आणि ते सन्मान्य निलकंठी पाटील. आपण कुठे असाल तर आमच्या मान्यवर कक्षामध्ये या, आपलं हार्दिक स्वागत आहे. आपल्या मी खूप खूप आभार व्यक्त करतोय. आपणास विनंती, आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. याला पुन्हा फटका खेळला, पुन्हा टायमिंग तितकंसं प्रॉमिसिंग बघायला मिळत नाही. चेंडू सरळ जाईल, लॉंग ऑनला फक्त एकच धाव मिळेल. तसेच केतनजी सदानंद पाटील हे सुद्धा कुठे असतील, आपणास विनंती, आपण सुद्धा मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं. आपलं हार्दिक स्वागत आहे. कारण आपण जो खेळाडू कक्ष पाहतोय तो कैलासवासी सदानंद विष्णू पाटील यांच्या स्मरणार्थ खेळाडू कक्ष आहे आणि ते स्पॉन्सर आहेत केतन सदानंद पाटील. यावेळेला मात्र पहिला आत्मविश्वास भरा फटका बघायला मिळतोय. डीप मिड विकेट सीमारेच्या बाहेर जाणारा षटकार. उशीर लागला, तिसरं षटक यावं लागलं. चेतनाच्या बॅट मधून हा षटकार बघायला मिळाला. रोहित पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. पुन्हा एकदा फटका खेळण्याचा प्रयत्न. इट्स अ डॉट बॉल. बॅटची ग्रीप हातातून निघाली, सरळ बॅट स्क्वेअर लेकडे सुद्धा म्हणते. स्क्वेअरला कुठलाही क्षेत्ररक्षक नव्हता, फाईन लिहिला क्षेत्ररक्षक आहे. फुल टॉस. पुन्हा एकदा पनिश केलेला आहे चेंडूला. दुसरा षटकार येतोय चेतनाच्या बॅट मधून.
8-33 समीकरण आहे. 23 धावा झाले, 56 धावांचं लक्ष आहे. रोहित राईट आर्म पुन्हा एकदा ड्राईव्ह केले, चेंडू सरळ जाईल, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल का? फक्त एकच धाव. आता मात्र 7 चेंडू आणि 32 धावा. 24 धावा झाल्या आहेत. 7-32 समीकरण आहे. 7-32. या षटकात मात्र धावा येताना दिसत आहेत. आतापर्यंत 5 चेंडूमध्ये आपण पाहतोय 14 धावा आलेल्या आहेत. कमलाकर पाटील अजूनही थोडे अस्वस्थ दिसत आहेत. याला मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. काय चेंडू हाताळलेला आहे. फुल्लर लाईन खोलवर टप्प्याचा चेंडू ब्लॉक खोलमध्ये टाकला होता आणि पूर्णपणे बीट केलं, पूर्णपणे चकित केलं. आणि आता मात्र आवश्यकता आहे ती 6 चेंडू आणि 32 धावा. 6-32 म्हणजे प्रत्येक चेंडूवर एक मोठा फटका खेळावा लागेल. 6-32 समीकरण आहे. 6-32 समीकरण म्हणजे प्रत्येक चेंडूवर एक मोठा फटका खेळावा लागेल. ग्रामीण क्रिकेटमध्ये एकदा हा कारनामा पूर्ण केलाय तो पप्या खारीक याने शेरुमाता वर्ल्डच्या विरुद्ध. 6 चेंडूमध्ये 33 धावांची आवश्यकता होती. यस ठाकराजवाडा मैदानावर. सायस्पोर्ट खारबाव संघाच्या मोनिश तरे यांनी सुद्धा 6 चेंडूमध्ये 29 धावांची आवश्यकता असताना 5 चेंडूमध्येच 29 धावा पटकावल्या होत्या. 6-32 समीकरण. अंतिम षटक यश पाटील. आता मात्र आव्हान कठीण, कारण 5 चेंडू आणि 32. 5-32. यश पाटील याला मध्ये अगदी ब्लॉक खोलून टाकलेला चेंडू आहे ना. आता मात्र म्हणता येईल का हा विजयाकडे वाटचाल करताना फायनल मध्ये प्रवेश करण्याची तयारी करताना गावदी स्पोर्ट वडघर हा संघ. का आता समीकरण जे आहे 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 31 धावांची आवश्यकता. 4-31. 4-31. Clean bowled around the legs. या स्पर्धेचे सर्व जालिंद्रनाथजी पाटील यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आहे. कमलाकरजी पाटील यांच्या चेहऱ्यावर स्मित आहे. आतिशजी पाटील यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आहे. संपूर्ण कारण अंतिम फेरीमध्ये प्रवेश करण्याची तयारीत गावदेवी स्पोर्ट्स वडघर हा संघ. पहिला सामना जिंकताना थोडासा मी सुरुवातीला उल्लेख केला होता सुभाष जमाल. हा सामना थोडासा रडत जिंकला. कदाचित हा संघ शेवटची मॅच खेळायला आजच्या दिवसातली आणि तेच बघायला मिळालं. आणि शेवटची मॅच ही खेळला आणि जवळपास क्वालिफाईड झाला असं म्हणता येईल आता. आणि आता फक्त पराभवाचं अंतर कमी करायचं आहे. 4 धावा मिळतील. जाणताजा खारबाव संघाला फक्त पराभवाचं अंतर कमी करायचं आहे. मैच कोई भी जीते कोई भी अंदर जा सकता है. कारण आजच्या दिवसातली ही शेवटची मॅच असल्यामुळे आतमध्ये जाण्यास मुभा असणार आहे.
वडगर गावचे समर्थक जाऊ शकतात. मात्र चांगला फिनिश करण्याचा प्रयत्न केलेला आहे. चेंडू जाईल का सीमारेषेच्या बाहेर? यस, व्हॉट अ कॅच, अप्रतिम झेल. जित पाटील आपण संपर्क साधायचा आहे लगेच. जित पाटील. यस, सेमीचा जो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे तो आम्ही देणार आहोत दर्शन पाटील. दर्शन इज द मॅन ऑफ द मॅच. हे सेमी फायनलचा मॅन ऑफ द मॅच. सेमी अच्छा सेमी क्वार्टर फायनल आणि सेमी फायनलचा यज्ञेश. बॅक टू